गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपीवरती गुन्हा दाखल केल्यानंतर महिलांसह संशयित आरोपीने वैराग पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला। यावेळी संशयित आरोपीने विषारी औषध प्राशन करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर सोबतच्या महिलांनी शिवीगाळ दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला। त्यामुळे काही काळ वैराग पोलीस ठाण्यातील वातावरण तणावाचं बनलेलं होतं। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात 7 इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस ठाण्याच्या आवारात घडली आहे। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंग पवार यांनी फिर्याद नोंदवली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की वैराग पोलीस ठाणे इथं शेळ्या चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता। तपास करत असताना शुक्रवार दिनांक 20 रोजी तपासातील संशयित आरोपी आनंद शिंदे राहणार ढोराळे याने गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या शेळ्या यावली नावाच्या परिसरामध्ये ठेवल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी पोलीस पथकासह सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 2 शेळ्या त्याच्या सोबत असलेली 2 पिल्ली असं घेऊन जप्त केलं। संशयित आरोपी शिंदे याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नव्हता। यावेळी शिंदे यांच्या घरातील महिलांनी पोलीस पथकास तुम्ही जर आमच्या आनंदाला गुन्ह्यात घेतला तर उद्या काय करतो बघा म्हणून धमकी देत होता। शनिवारी दुपारी पोलीस ठाणे आवारात फिर्यादी आल्या असता अचानक 6 महिला आल्या। त्यांच्यासोबत आनंद शिंदे हा देखील होता। फिर्यादी पोलिसास पाहून सर्वांनी तो आमच्या शेळ्या का आणल्या, आनंदला गुन्ह्यात का घेतलं असं म्हणून मोठमोठ्याने शिवीगाळ करून आनंद शिंदे याने फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करून तुला आता दाखवतो, तू नोकरी कशी करतो तेच बघतो असं म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून एक बाटली काढून स्वतःच पिला। त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर 6 महिलांनी अंगावर धावून येऊन शिवीगाळी दमदाटी धक्काबुक्की करून सरकारी काम करत असताना अडथळा आणला। शिंदे याला उपचाराकरता सरकारी गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना गाडीच्या आडवे पडून आमच्या आनंदाला इथेच मरू द्या असं म्हणून सरकारी गाडीचा रस्ता अडवून सरकारी आवारात गोंधळ घालून शांतता भंग करत इतर पोलीस सरकारी काम करत असताना त्यांना अटकाव केला। त्यानंतर शिंदे यांनी त्याच्या पत्नी अंजना हिच्यासह उपचाराकरता सरकारी दवाखान्यात पाठवले। या प्रकरणी विष प्राशन केलेला संशयित आरोपी आनंद शिंदे व त्याच्या सोबतच्या इतर महिला प्रिया काळे, संगीता पवार, राणी आनंद शिंदे, सुनीता सतीश शिंदे, अंजना आनंद शिंदे, कीर्ती काळे सर्व राहणार ढोराळे तालुका बार्शी अशी गुन्हा दाखल इसमांची नाव आहेत।